तर आता झाले ती बघा हो का मी स्वयंपाक बिपाक केला झाले ते आता ह्यांची जेवण जाणार आहे सगळ्यांची काय ग सरक बाजूला सरका बाजूला ए भावा जेवण करून घे ताई ना जेवली का ग आवडलं का तुझं आवडली की राम म्हणलेलं तर म्हणलीस की परीक्षा आहे जावंच लागतंय आता मंगळवारी परीक्षा आहे. होय नीट पेपर दे नीट राहा काय आगाऊपणा करू नको नाही सगळ्यांना सगळ्या पोरींना मी मैत्रीण असल्यासारखेच वाटते म्हणून ती चांगलंच बोलते ते आपल्याला तर तिकडं बसले ती बघा गँग ताईची गँग आताशी झालाय माझा स्वयंपाक पाणी झालं स्वयंपाक बिपाक जेवण केलं आता दाजीने जेवण केलं नाही विचारून आता त्यांना सारखं सारखं बोलून बोलून कटाळा आला मला बी त्यांना विचारते आता बारकी जेवली का बारके जेवली का तर आता ह्यांना थांबा म्हणते आजच्या दिवस जरा दुपारपर्यंत तर मरणाचा गडबड गडबड काढायला लागले ती दाजी बी तो का मरणाची गडबड काढायला लागली. जेवलं का दादा राधा मावशी जेवायच नाही काय अगं तुम्हाला नसलं जेवायचं तुम्हाला माझ्याशिवाय तुमचं पोटच भरत नसलं सोन्या तर तुम्ही पण जेवू नका मला खायचं तेव्हा मी खाईन म्हणजे तुझी काळजी आम्ही केली तर लई चिरड येते चिरड येते नाही गोळ्या खायच्या त्या भूत नाही लागलं तिला खायच्या त्या गोळ्या म्हणून आम्ही तुझ्या मागे लागलो तू नीट असते तर तुझ्या मागे लागलो नसतं आम्ही म्हणलं असतं जेवण तर तशीच झोप हाय का नाही आता काय होय ग तुझ्या गोळ्यासाठी म्हणतोय का आम्ही हा मग घेऊन चल तिचं दप्तर हे आणलं असतं तर येते मी तिकडं कधी येते बघ आता उद्या तर मला बाळवणीला जायला लागतं या सण्याच्या दाखल्याचं काळाच्या दाखल्याचं आणायचं तिचं मागणी आणते आणि दाखला न्यायला येते का भाऊजीकडे देऊ दाखला कावीला घेऊन गेला असतं तर गावात आता ते म्हणते माझं उद्या पहिला हा मग काय करायचं बरं जाऊ दे मग माझी मी एकटी येईल जाऊ दे ह्यांना शाळेत येते जाते तशी जाऊ दे तिचा दाखला न्यायला येते तिचं दप्तर त्या दाखल्या विकल्याचं परत बघा स्वतःच्या जीवाचं बघा आधी मग परत ह्यांच्यामुळं तर स्वतःच जर बघितलं तर माझं का नाही सोन्यावर पिवळं होईल ह्यांचं बघून बघून तर मरायला लागले मग आधी स्वतःची कुणाचं बघून बघून लेकरांचं मग आता लेकरांचं कोण बघायचं ग आई बापा नाही ते बघायचं मग कोण बघायचं अगं ती सवय नसल्यावर ते खाचल्यावानी झालंय का माझं मग जरा आणि तुझं कसं झालंय बघ ताय हो का ही जेवण बी करत नाही सारखं झोपून राहते आणि मग तिचं अंग दुखतंय मग आणि झोपून राहिल्या मग भूक लागत नाही मग जेवत नाही इथं आली तेव्हा स्वतः मी किती खुश होते का नाही भाऊजी इथं आले किती दिवस खुश होते आता ते पोटाच झालंय ताप तर म्हणून ग तू जेवण खा आणि मला वाटतं का मी जेवावं नाही मला वाटतं का मी असं मग माग लागतं आपण काय म्हणतो अगं हे कसलं माळ भारी आहे मला लय वाटतं उड्या मारून व्हिडिओ करावं आणि तुम्ही रक्त हलवून जरा का अंग हलवून जरा काम केलं की आकडाच होतो नाही तर काम केलं का नाही मनाने भूक लागली का चांगलं शरीर राहतंय फवारते मी चल आज मी फवारून देते तुला गवत उगवलेलं त्याच्या मग गवताचं दी मम्मीला प्यायला दी इंजेक्शन नसते गवताचं ते हे आणलंय फवारायचं औषध आणलंय मी फवारते चल पण हिला आम्ही जेव का म्हणतोय गोळ्या चालू आहे त्या गोळ्या खाल्ल्या म्हणजे आम्ही बी बिनगुरी होतोय आता पेशंट ठेवायचं ना आपण खात बसायचं काय उपयोग आहे काय सुद्धा उपयोग त्यांची अजून गडबड चालली दाजी जेवण दाजी का जेवण केलं नाही एक वाजता जेवावं लागते अहो खाऊन जाओ नाही बाबा माझं पुतळा राडा होतो पित होतंय का उलट्या होत्या त्या पीत होते खावा पाहुण्या रावळ्यात बघ की आता मी किती उशीर झालं माग लागले पोरं असं ना आपण का नाही पाहुण्याच्या इथं आल्या खाल्लं म्हणजे बरं तुमच्या इथं आल्यावर किती वेळा जेवलो मी सकाळी मग आमच्या इथं काय होतंय माझ्या इथं कसं बी असू द्यावं ते आपलं एक घर आहे ते पाहुणे आहे ते त्यांना वाईट वाटत असतं पाहुणा जेवला मग आणि तुम्ही माझी काळजी करू नका मला भूक लागल्यावर मी कुणाचा विचार करत नाही हाताने घेऊन का आणायचं इथं आणू द्या इथं चकुल्या भाकर भाजी आणून बाळ नानाला कालवण आणि दादू जेवण केलं का दाद्या आणि बरेच जण करमतंय का नाना कसं म्हणतात आमच्यात बारक्या चुलत्याला नाना नानीच म्हणतात ते त्या हिंदी भाषेमध्ये ते आज्याला आणि आजीला म्हणतात वाटतं आहे का नाही नाना नानी आमच्याकडे बारक्या चुलत्याला नाना नानीच म्हणतात नानाच म्हणते ते चुलता नानाच म्हणते ती आपण काय हिंदी नाही तवा हिंदी तर म्हणते ती नाना नानी आईच्या मी खुश होते किती आल्या बघितलं ना माझ्या घरी तर मी एक पण दिवस खुश नसते सारखं दुखण्यात ते बऱ्याच जणांना नाटकं वाटतं पण नाटकं का वाटतं पण ज्याचं त्याचं
ज्याची त्याची खोड माहित आहे माणसातली सवय लहानपणापासून तुम्हाला सांगते आश्रम शाळेत एवढी दुनियाची लेकरं तेवढ्या लेकरात टनाटना उड्या मारलेली तिथून लगीन झाल्यावर भटीवर मारण्याची माणसं आणि पुन्हा एकटी पडायला लागली ती लेकरं दिवसभर शाळेत नवरा इकडं कामाला आणि त्यात मध्ये नवऱ्याची दारू वाढल्यावर परत वाटायला लागलं की चल नवरा दारू प्यायला लागला लेकरं मोठी व्हायला लागले त्याच्यात मी खचत गेले आणि शेवटी एकटं बसलं की किती डोक्यात विचार येतो तर तुम्हाला तर माहितीच आहे मग एवढं असं बोलायला लागलं की माझं मन भरून येतं मग रोड वाटतं आपला जीव लागला माराय आपल्या लेकरा काय रडायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही आणि मग खचून जातंय जास्तच ए दादा पाणी बंद तुला आम्ही हाय की सगळी कशाला टेन्शन घेत बसते आम्ही नाही होय अगं मी हाय म्हणून तुम्ही आता माझ्या लेकरांना बघताय हाय ना का स्वतः उद्या माझ्या मागे काय कोण बघायचंय नाही आणि आई बाबा आहे म्हणून सगळं. मी हाय म्हणून सोनी माझ्या लेकरांना बघते तसं तर सोनी आहेच. बघते उद्या मी मरून गेल्यावर चुलतीच्या हाताखाल्ला दिवस कसा असतील आणि मावशीच्या हाताखाल्ला बरोबर आहे हो का आता आम्ही त्यांचं असलं म्हणून आमचं नवरं नसतं. लेकरं जे थोडा काय चुलत्याने दाब दिला तर लेकर राहिना आणि परत तुमच्या माघारी तर काय आहे व? काय नाही काय काय म्हणते माझी आई गेली मरून आणि कसं असतं बिनाईच्या लेकराला कुणी काय सहज बोललं तरी लगेच लोकं वाईट म्हणतात, वाटतं. हा बघा ह्याला आहे नाही तर ही कशी नीट सांभाळतात का अशा बी गोष्टी असतात अहो, ती बापाच नाही बरोबर आहे जेवायचं. आणि मामाला बी आण बाबा जेवते मी दोघं काय ना तांब्या भरून दे ग बघाव का भाऊजी बसलं जेवायला वातावरण चांगलं आहे म्हणून त्यांना म्हणलं घरात बसा तर नको राहू दे मी खातो इथंच आणि मला पण वाटतं कधी कधी की माझी एवढी सगळेजण का काळजी घेतात मला काय लय मोठा रोग बिग झालाय का काय मी काल 4 दिवसात मरणार आहे असंच वाटतंय काय एवढी काळजी घेतात काळजी जास्त घेणार ही जोड आणि हे झालं अहो तुम्हाला असं वाटतं की आम्हाला बी बारकी लेकर आहे ते आणि आपल्याशिवाय कोण आहे होता हिला तरी आणि तुझ्याशिवाय आता आम्ही आजारी पडलो तर तुझ्याकडे येतो तुम्हाला काय वाटत असेल तर तुमची काळजी घेतली असते नसतीच घेतली. आणि आपणच एकमेकाला आहे बाप आहे बापा मग आपल्यासारखं आपल्या लेकरांचा हाल व्हावा नाही म्हणून आपल्या जीवाची काळजी घ्यायची आहे का नाही होता हा तुला आहे की आम्ही काय सोडून दिले वय माणसं काय बी म्हणत असते ती माणसं नाव ठेवत असते कुणाकडे लक्ष द्यायचं नाही काय नाही आणि तुला मस्त राग येतो आम्ही सारखा आवाज दिलेला हाका मारलेला पण तुझ्या जीवासाठी गोळ्या टायमाला मला असं सारखं हाका मारले की मग मला वाटतं मी एकटं लांब बसावं म्हणून मी सकाळ खाली निघाले नसतं एकटं लांब बसायचं पण गोळ्या खाल्ल्या म्हणजे रिकामा दुखण्यात असल्यावर मला आवाज दिला तर राग येतो आणि म्हणून एका आवाजात खायचं गोळ्या खायच्या निवंत आणून एक काम करायचं ह्यांना सगळ्यांना सोडून द्यायचं आता खाऊ ना तर तिकडं काय काय करा ना मग तर मरणच आता इतकं बळ चारून सुद्धा असं आहे म्हणल्यावर हाय का नाही म्हणजे आताच्या गोळ्या दुपारच्या गोळ्या संध्याकाळच्या गोळ्या टायमाला दिलं तर बरं होणार आहे बरं होणार आहे नाहीतर आताच्या गोळ्या तू खायची दुपारी आणि दुपारच्या खायची तिसरा पारा आणि पुन्हा निम्या रात्रीला मग विसरून जाते गोळ्या आणि ते नाही बरं वाटत नाही म्हणून गोळ्या खाल्ल्या आणि गोळ्या खाल्ल्या का परत इन्फेक्शन होणार परत डबलच जायचं दवाखान्यात आधी एका दुखण्यात उठायचं आणि दुसऱ्या दुखण्यात पडायचं पडायचं मग एकूण एकच पडते मग गेल्या तसंच केलं की त्यांनी डोकं दुखतंय म्हणून डोक्याच्या गोळ्या हिरव्या कागदातल्या खाल्ल्या बहीच्या दुकानात आणून नाही खायच्या कुठल्या पण आणि झालं इन्फेक्शन किती होते आजार बघितलं ना माकडावाने झाले होते की इथं टेंभुर्णीत ऍडमिट होते हा तेव्हा तर 8 दिवस आम्ही हेल्पट घालायचं गाडी नाही घोडी नाही 20-25 हजार गेलं फुकट गेलं 25 गेलं काय आणि आमच्या दोघीच्या लेकर घरी मरणाचा जीवा जन्माच्या आपदा मरणाचा हाल गाड्या झाला भेटायचे नाही सकाळी जी जायचो आम्ही आणि हिला तर उभा राहा वाटायचं नाही सकाळी जी जायचो आम्ही तर गाड्या भेटायचं नाही काय नाही उन्हाचा गार अजून. संध्याकाळी 7 वाजता सोडायची ती माणूस म्हणत होता तिथंच राहावा ती डॉक्टर पण लेकर घरी 5 मग आणि दोघीच आम्ही दुसरं कोण आहे काळजी घ्या लेकरांची असं तुम्ही बहिणी आहे आपलं मग काय तर. तुमची संगत येते आपलं असं आहे की तुम्ही तरी आम्हाला काय बहिणीपेक्षा कमी आहे होय बोलले एका फोनवर येताय जाताय जेवढं माझ्याकडनं होतं तेवढं कामात तेवढी ना काय जेवा या म्हणलं जेवा बघा तुम्हाला बोलवते तर दाजी जेवण कराय सगळ्यांना या स्वातीला शेंगा दे थोड्या हा दे भाजून खायला ताय ना जा बाळा आपल्या घरात छकुल्या नानीला शेंगा दे बाळा थोडा पिशवीत दे शेंगा आणि नानीला दे कढीपत्ता बी न्यायचा आहे मला नाही आपल्या इथं बी कडीपत्ता झाड आहे चांगलं तो का ती सगळं तिकडं दिसतंय ना सगळा कडीपत्ता आहे त्यांना लय आवडलाय म्हणते ते नेते बाई सोना तुझ्या इथला कडीपत्ता न्या काय आपल्याला काय खायचंय वय खायला ग फुडलेला नाही आम्हाला इथं वाळवून दिलं भारी वास येतो बघ इथवर वास येतो वारं उलट आहे तर उलट गावरान कडीपत्ता 1 नंबर वास येते आणि भाजीतला तर मी तर खाऊन टाकते कडीपत्ता मग काय मी कडीपत्ता खाते भाजी चांगलं असतं शरीराला काय तर
तिथं आहेत का ओल्या 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 नाणींदी शेंगा भाजून खायला आपण आणलेल्या ग सोनं मावच्या नको देऊ. असू दे दी कुठल्या तरी काय होतंय भाजून खायला नका बाई माझ्या जावाची सांग राहू तुझ्या. बघा केलं का नाही लगेच परक मी आताच म्हणले होते आपण एकमेकीला बहिणी बहिणी केलं का नाही परक पोटातून पाठीत नको हाणू. एक तरी काय पेशंट जाऊ द्या असंच खुश राहावा तुम्ही एवढं एक नीट झालं पेशंट मग खुशीत आम्ही सगळी तुम्हाला दिसणार आहे बघा स्वातीताई पण येणं जाणं होईन त्यांचं पण तुम्ही पण घेत जावा तुमची काळजी पोरांची काळजी काय होय होय. हो का पावसा पाण्याचं चिचा हो का ताई ताई. एक तर आपल्याकडे पैसा नाही तर दादाची काय आंबा कुठं आणला आपल्या आजारी झाडाचा? पडतील तर दादा तू सारखं बरं, आजारी असते. काय बी खाऊ नको बाळा आंबट दुसरं दोन नको तोडू नको मोठा झाल्यावर तूच ये खायला पुढच्या 15 दिवसात पिलं तुरट लागते बाळा पडलेले आणले तर वारत पडलेले इरजळलेले. हे जळ नाही तोडून आणले ते फांद्याच खालीच वाकलेत ना तर ह्यांचं चाललंय बघा इथं जेवण आता स्वातीताईचं पण झालं जेवण आता ह्या पुरीला म्हणते चल जेवण करायचं ती काय उठ ना आणि मी बी आता घे गं जेवण. नको आता मी पण आपण दोघी संग जेव तू जेवल्याशिवाय मी पण जेवत नाही पडू दे तिकडे स्वाती काय करू गं कावीचं. राहू दे तिला जाऊ दे 2-15 दिवस शाळेत होय तुमच्या ह्यानं आता 8 दिवस वाजता. तर चला ढाकलं बघ की उद्याच्याला पोराच्या. तर चला आता ह्यांना बी स्वातीताईला ह्यांना घालवायला जायचंय जातो आम्ही निम्या पुत्र घालवायला तर चला बाय